न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। जुने खेळ, पारंपरिक स्वाद आणि आनंदाचा संगम। हुरडा महोत्सव सुरू। शहरी भागातही गावचा रंग। हुरडा महोत्सवाची धमाल। पांजरापोळ संस्थेचा हुरडा पार्टी महोत्सव यंदाही आजपासून उत्साहात सुरू झाला आहे। या महोत्सवाद्वारे ग्रामीण भागातील लोकांमध्ये ओळखीचा असलेला हुरडा खेळ शहरी नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे। अनेक वर्षांपासून अखंडितपणे सुरू असलेला हा महोत्सव पारंपरिकतेला जिवंत ठेवण्याचे महत्त्वाचे माध्यम ठरला आहे। आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना थोडा निवांतपणा, बालपणातील आनंद आणि आत्मिक समाधान शोधण्याची गरज आहे। या हुरडा पार्टीत गोमातेच्या सानिध्यात खेळताना तसेच पारंपरिक खेळ, चटण्या, रेवड्या, उसाचा रस, चहा, कॉफी आणि महाराष्ट्रीयन जेवण अनुभवता येईल। मागणीप्रमाणे राजस्थानी दाळबाटी देखील उपलब्ध आहे। संस्थेच्या पारंपरिक हुरडा महोत्सवामुळे जुने खेळ, बालपणीची आठवण आणि रममाण होण्याची संधी नागरिकांना मिळते। मोबाईल आणि स्पर्धेच्या युगातही हा महोत्सव लोकांना खऱ्या आनंदाचा अनुभव देतो, असे आयोजकांचे म्हणणे आहे। हुरडा महोत्सवात सहभागी होण्यासाठी इच्छुक नागरिकांनी खालील क्रमांकावर संपर्क करावा: 0241 247 0932 किंवा 247 1732। राजकुमार पितळे 98 22 29 48 31। महेश मुनोत 94 20 63 92 30 आणि शैलेश गुंदेचा 92 70 12 03 69। पांजरापोळ गोरक्षण संस्थेतर्फे सर्व अहिल्यानगरकरांचं स्वागत। दरवर्षीप्रमाणे पांजरापोळ गोरक्षण संस्था हा हुरडा महोत्सव सुरू करत आहे। गेली 45 वर्ष झाली। हा लहान प्रमाणात होता, त्यावेळी फक्त लोक हुरडा खायला यायचे, परंतु गेल्या अनेक वर्षात याचं स्वरूप आम्ही बदललेलं आहे। या ठिकाणी दूध मोगरा जातीचा हुरडा पूर्वी या ठिकाणी गुळभेंडी आणि साधा हुरडा दिला जायचा, परंतु गेल्या अनेक वर्षापासून संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री हस्तिमुनी मुनोत व कैलासवासी शांतिलालजी बोरा यांनी 1981 पासून हा हुरडा महोत्सव या ठिकाणी सुरू केलेला आहे। कालांतराने जशा जशा लोकांच्या आवडीनिवडी वाढत गेल्या, बदलत गेल्या, त्याप्रमाणे या ठिकाणी गेल्या जवळजवळ 10 वर्षापासून हुरड्याबरोबर भोजन आपण त्याला गावचं भोजन म्हणूया, गावरान भोजन म्हणूया। पिठलं भाकरी, वांगे भरीत, मसाला कांदे, मटकीची भाजी हा गावरान मेनू या ठिकाणी ठेवण्यात आला आहे। त्याच्याबरोबरच जर डिमांड असेल तर राजस्थानी मेनू दाळबाटी तो सुद्धा देऊ। त्याचबरोबर पंजाबी भोजनाची डिमांड असेल तर ती सुद्धा या ठिकाणी पूर्ण करण्यात येईल। सकाळपासून नाश्त्यामध्ये पोहे, उपीट, मिसळ जी आपल्या नगरकरांना भयंकर आवडते अशी मिसळ, त्यानंतर त्याच्याबरोबर कांदा भजी, बटाटा भजी, बटाटे वडे म्हणजे वडापाव जे नगरनीच फेमस केलेले आहे गेल्या काही एक वर्षापूर्वी। त्याप्रमाणे दुपारी त्याच्याबरोबर आपल्या शेतातल्या ऊसाचा ताजा रस, इथलच्याच दुधाच्या चहा, कॉफी। बाहेरगावची जी लोक येतात ते सकाळी नाश्त्यापासून जर आली तर त्यांना नाश्ता, त्याच्याबरोबर चहा, त्याच्यानंतर हुरड्याबरोबर लागणारे चटणी, रेवडी, गोडीशेव, दही हे सुद्धा उपलब्ध करून देतो। त्याच्यानंतर पॅकेजमध्ये उसाचा रस, त्याच्यानंतर दुपारचं जे भोजन आहे आणि त्यानंतर हायटी, त्याच्याबरोबर चहा, अशा प्रकारचं सकाळ ते संध्याकाळपर्यंतचं पॅकेजसुद्धा आपण या ठिकाणी देऊ। बाहेरगावचे येणारी लोक जे आहेत ते आपल्याकडनं पॅकेजेस घेत असतात, परंतु गावातली लोक येतात ती डबे घेऊन येतात, त्यांनासुद्धा आम्ही कुठल्याही प्रकारची मनाई या ठिकाणी करत नाही। ते त्यांचा मनसोक्त आनंद घेतात। या ठिकाणी ह्या वर्षीपासून एक नवीन संकल्पना मी आणलेली आहे या ठिकाणी मुलांसाठी, कारण पालकांनाही वेळ नाही आहे आणि मुलांनाही वेळ नाही आहे, त्यांच्या मोबाईलमधून ते बाहेर येत नाही आहे। दिवसभर जर इथं आले तर त्यांनी वारंवार पालकांना या ठिकाणी आणावं, यासाठी विटीदांडू, लगोऱ्या, भोवरे, गोट्या, पतंग ह्यासारखे खेळसुद्धा आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।